नमस्कार, मी रोहन पिंगळे. मराठी मोटिवेशन भाग 5 मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवात करूया एका गोष्टी. एक व्यापारी असतो आणि त्याला 2 मुलं असतात. व्यापारी आपली सगळी संपत्ती 2 मुलांमध्ये व्यवस्थित वाटून देतो. पण एक पेटी मात्र तशीच ठेवतो आणि मुलांना सांगतो की माझ्या निधनानंतर तुम्ही ही पेटी उघडायची. कालांतराने व्यापारीचं निधन होतं. दोन्ही मुलं आपली ती पेटी उघडतात. त्या पेटीत एक पत्र असतं. त्या पत्रात लिहिलेलं असतं की ही जी काही पेटीत संपत्ती आहे ती जशी हवी तशी वाटून द्या. पण त्या पेटीत संपत्ती असते, एका बाजूला एक चांदीची अंगठी आणि दुसऱ्या बाजूला खूप हिरे, दागिने, पैसे असं. आता यात असं होतं की मोठा भाऊ म्हणतो मला तर दागिने, पैसे आणि हिरे हवे. तर लहान भाऊ याच्या विरुद्ध काही बोलत नाही आणि तो म्हणतो चालेल दादा, तू ते घे, मी चांदीची अंगठी. पण मनात कुठेतरी लहान भावाच्या हे असतं की अरे वडिलांनी असं केलं कसं. ह्या पेटीतल्या संपत्तीचं असं वाटप केलं कसं, म्हणजे एक मला फक्त चांदीची अंगठीच मिळाली आणि मोठ्या भावाला आता दागिने, पैसे, एवढं सगळं काही मिळालं. पुढे दिवस जातात. लहान भावाला त्या चांदीच्या अंगठीत एक चिठ्ठी सापडते. त्या चिठ्ठीत असं लिहिलेलं असतं की हे दिवसही बदल. लहान भाऊ ते वाचतो आणि त्याच्यातून त्याला एक प्रेरणा मिळते. आणि पुढे अजून काही दिवस असेच जातात, दोघेही आपापल्या व्यापारामध्ये गुंतून जातात. पण हळूहळू लहान भावाची प्रगती होते, पण मोठ्या भावाचं मात्र कालांतराने पतन होत जातं. एवढा पैसा कसा खर्च करायचा हे न समजल्यामुळे मोठ्या भावाचं फार नुकसान होतं. पण तेच लहान भावाची दिवसेंदिवस भरभराट होतात. आता मोठ्या भावाला कळत नाही असं कसं काय झालं, म्हणून तो आपल्या लहान भावाकडे जातो आणि त्याला म्हणतो नक्कीच वडिलांनी तुला काहीतरी वेगळं दिलेलं आहे, ते काय आहे मला सांग. भाऊ हसतो आणि त्याला ती चिठ्ठी हातात देतो. मोठा भाऊ वाचतो आणि त्यात ते एकच वाक्य असतं, एक दिवसही बदलले. तर मित्रमैत्रिणींनो, आपल्याला यातून काय बोध घ्यायचा आहे की दिवस हे कधीच सारखे नसतात. दिवस हे नक्कीच बदलतात. चांगलं वाईट हे होतच असतं आणि ते होणार. पण एक लक्षात ठेवा, त्यातून आपण मार्ग काढत पुढे चालत राहायचं, थांबायचं नाही. कसा वाटला आजचा भाग नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.